कुडा नगरपंचायतीसाठी आज नगराध्यक्षपदाची निवडणूक होते आणि खूप लक्षवेधी लढत मानली जाते। कारण जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये या नगरपालिकेमध्ये एकूण 17 नगरसेवक आहेत। महाविकास आघाडीकडे 9 तर भाजपकडे 8 नगरसेवक आहेत। मी आता आहे या नगरपंचायतीच्या बाहेर आणि या ठिकाणी ही जी निवड आहे ती थोड्याच वेळात होणार आहे। जर बघितलं तर महाविकास आघाडीने 9 नगरसेवक असताना कशा पद्धतीने महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष बसतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। माझ्यासोबत हे इथले काहीतरी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुद्धा आहेत, त्यांच्याकडे 8 नगरसेवक आहेत। काही चमत्कार होणार का मला सांगा। एकूणच महाविकास आघाडी आणि अशा पद्धतीची निवडणूक होते, तुमच्याकडे 8 नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे 9 आहेत। काय वाटतं भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बसू शकतो का? निश्चित आम्ही त्या प्रकारे नियोजन आहे आमचं आणि आमचं भाजपचा आणि महायुतीचा नगराध्यक्ष यावेळी नक्की बसेल। महाविकास आघाडीला आम्ही नक्की धक्का देऊ। नक्कीच अगदी बघितलं तर निलेश राणे आणि वैभव नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। काय वाटतं कशा पद्धतीची निवडणूक आता थोड्याच वेळात होईल? आता निवडणूक थोड्याच वेळात होणार आहे, तेव्हा समजेलच की आमचा काय चमत्कार आहे तो आम्ही घडवून दाखवू। काय वाटतं चमत्कार घडेल या निवडणुकीमध्ये? नक्की चमत्कार बदल घडलेला दिसेल। पण तुम्ही चमत्कार घडेल म्हणता, पण तुमच्याकडे फक्त 8 नगरसेवक असताना कसं? थोड्या वेळात तुम्हाला सगळंच कळेल, पिक्चर क्लिअर होईल। तुम्ही काय सांगाल, काय चित्र असू शकेल? चमत्कार नक्कीच घडणार। संख्याबळ विचारता म्हणून आम्ही चमत्कार वाटले आणि बदल 100% नक्कीच आपण पाहत आहे की या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर महाविकास आघाडी म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट आहे आणि एका बाजूला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत। जर बघितलं तर जे संख्याबळ आहे ते महाविकास आघाडीकडे आहे, मात्र भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणत आहेत की या ठिकाणी नक्कीच चमत्कार पाहायला मिळेल। आता थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता निवडणूक होणार, पाहायला लागेल की काय चमत्कार घडतो। विकास गावकर, TV9 मराठी, कुडा, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।